मुंबईकर आहात का? जन्मापासून इकडेच राहता? आता तुम्हाला चॅलेंज देतो, तुमचं नाव आडनाव जरा पुसा आणि एक त्याच्या माथ्यावर मुंबईकर लिहा आणि मुख्यमंत्र्यांकडे जा. सांगा मी असं मुंबईकर आहे, माझा जन्म इथे झाला, माझ्या 3 पिढ्या इथेच वाढलेल्या आहेत, मला तुम्ही 1 स्क्वेअर फूट फुकटात द्या. नाही म्हणणार? नाही म्हणणार? अच्छा ठीक आहे, मग आता मुंबईकर म्हणून तुम्ही ओळख पुसा आणि अदानी म्हणून ते लिहा. 1600 एकर फुकटात मिळाले. परवाकडे माझ्याकडे ते ग्रस्त आले होते, त्यांची इमारत चांगली इमारत आहे, लिकेज वगैरे कुठेही नाहीये, एक तडा गेला नाहीये. त्यांच्या इमारतीला नोटीस आली की ही डगमगलेली बिल्डिंग आहे, C1 आहे. 3ऱ्या दिवशी अदानीचे लोक पोचलेले. जर तुम्ही मुंबई वाचवली नाही तर तुमची ओळख अदानिस्तान होईल. जर तुम्ही मशालीला मतदान केलं नाही, जिथे इंजिन असेल तिथे इंजिनला मतदान केलं नाही, तुतारीला मतदान केलं नाही, तर आपली ओळख, आपलं अस्तित्व, आपली मुंबई आपल्या हातातून खेचली जाईल, तुम्हाला बाहेर पाठवलं जाईल. तेव्हा तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायला लागेल की मी हे का केलं? ही मुंबईची शेवटची निवडणूक राहील जर आपला महापौर बसला नाही तर. बिनविरोध होईल, अदानिस्तानचं राज्य सुरू होईल. हा निर्णय तुमचा आहे की तुम्ही तुमचं मत कमळाला देणार आहात की मशालीला देणार आहात? तुम्ही तुमचं मत कमळाला देणार आहात की राजकारणाला देणार आहात? तुम्ही तुमचं मत हे कमळाला देणार आहात की उद्धव बाळासाहेब ठाकरेला देणार आहात? तुम्ही तुमचं मत भाजप आणि मिंदे आणि टोळीला देणार आहात की वंदनीय हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंच्या मशालीला देणार आहात? तुम्ही तुमचं मत हे लुटणाऱ्याला देणार आहात की मशालीला देणार आहात? हा निर्णय तुमचा. तुमच्यावर सोडत आहे इथून निघत असताना जर तुम्हाला मी जे बोलतोय ते पटलं असेल, जे मी पाहतोय ते पटलं असेल आणि जे तुम्ही भोगताय ते पटलं असेल आणि तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल आणि मुंबईची ओळख, मुंबईचे अस्तित्व हे तसंच बुलंद ठेवायचं असेल तर 15 तारखेला चिन्ह कुठचं? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.